नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज श्री गणेश चतुर्थी, या वेळेतच येत आहे राहू काळ. या वेळेत चुकूनही करू नका गणेशाची स्थापना. पाळा हे नेम आणि शुभ मुहूर्त. पूर्ण घराची होईल भरभराट, त्यासाठी आपल्याला हा नेम आवर्जून पाळायचा आहे. तर आज गणेश चतुर्थी आहे. काल हरतालिका झाली होती. तर आपल्याला गणेश चतुर्थीच्या दिवशी या शुभ वेळेतच गणेशाची स्थापना करायची आहे. तर शुभ मुहूर्त कोणता आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर आपल्याला काही नियमांचे पालन करायचे आहे, अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाळण्याची प्रथा आहे. कारण शुभ मुहूर्तावर केलेले कार्य किंवा पूजा जास्त लाभदायी असते, तसेच ती शुभफळ प्रदान करते. त्यामुळे शक्य झालं तर आपल्याला ही पूजा नक्कीच शुभ मुहूर्तावर करावी आणि राहू काळामध्ये कोणते कार्य करणे अशुभ मानले जाते. या दिवशी गणेश चतुर्थी आहे म्हणजे आज. त्यामुळे आज आपल्याला सगळीकडे गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि प्राणप्रतिष्ठा अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीत आपल्याला करायची आहे. पूजा विधी आपल्याला देखील सोप्या पद्धतीत करायचा आहे. तर आपल्याला ही पूजा विधी सोप्या पद्धतीत करण्यासाठी आपल्याला शुभ मुहूर्तावर ही पूजा विधी करायची आहे. शास्त्रानुसार गणेशाची स्थापना करायची आहे. भाद्रपद महिन्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीला सिद्धिविनायकाच्या रूपात गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. भगवान विष्णूंची गणेशाच्या रूपाने पूजा केली आणि त्याचे नाव देखील श्री गणेश हे बुद्धीची देवता आणि तसेच सुख समृद्धी देणारे. प्रत्येक शुभ कार्यामध्ये त्यांची पूजा केली जाते. गणपती बाप्पा प्रत्येक कामामध्ये शुभ फळ वाढवतो, म्हणूनच त्या सिद्धिविनायक असे म्हणतात. गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि सुखाचा वर्षाव होतो. कारण बाप्पा विघ्नहर्ता दुःखहर्ता आहेत. गणपती बाप्पा विघ्नहर्ता विजय मिळवणारे आहेत. कोणतेही शुभ कार्य किंवा कोणतेही पूजा करताना जर आपण आधी श्री गणेशाची पूजा केली तर आपल्या पूजेमध्ये किंवा कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही. ती पूजा अगदी चांगली आणि सफल होते. त्यामुळे आधी श्री गणेश पूजा करणे, त्यानंतर पुढील पूजेला सुरुवात करावी. यानंतर आपल्याला हिंदू धर्मामध्ये कोणत्याही महत्त्वपूर्ण कार्याचा शुभारंभ करताना सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करणे शुभ मानली जाते. कारण बाप्पाला अग्रपूजेचे मान मिळतात. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पार्थिव मूर्ती घरी आणून त्याची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि बाप्पांची विधिवत पूजा केली जाते. यावर्षी 2024मध्ये शनिवार म्हणजे आज दिनांक 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी आलेली आहे. तर पंचांगानुसार ही चतुर्थी तिथी 6 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:01 सुरू होईल आणि ते 7 सप्टेंबर 2024ला सायंकाळी 5:37 असेल. परंतु उदयतिथीनुसार 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. तर या दिवशी राहू काळ देखील असणार आहे. तर प्रत्येक दिवशी 90 मिनिटांचा राहू काळ हा निश्चित असतो, परंतु दररोज राहू काळाची वेळ ही वेगवेगळी असते. तर ज्योतिषशास्त्रानुसार या काळामध्ये केलेले कोणतेही शुभ कार्य, पूजा ही खरेदी विक्री असे व्यवहार शुभ मानले जात नाही. राहू काळाला कोणतेही शुभ कार्यासाठी शुभ मानलं जात नाही, योग्य मानलं जात नाही. त्यामुळे राहू काळ वगळता तुम्ही गणेश स्थापना दिलेल्या मुहूर्तामध्ये करू शकता. तर गणेश चतुर्थीच्या दिवशी राहू काळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत असणार आहे. फक्त 1.5 तासांचा कालावधी आहे. राहू काळाच्या झाल्यानंतर राहू काळामध्ये शक्यतो गणेश पूजा करू नये. पंचांगानुसार गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त हा 2 तास 31 मिनिटांचा असणार आहे. परंतु राहू काळ वगळता हा दिवस अतिशय शुभ असते. तसेच तर सूर्योदयापूर्वी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्याची परंपरा आहे. पण मानले जाते की भगवान गणेशाचा जन्म मध्याच्या वेळी झाला होता, म्हणून मध्यानाची वेळ गणेश पूजनासाठी सर्वात योग्य मानली जाते. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या दिवशी मध्यम गणपती पूजनाचा शुभ मुहूर्त सकाळी 11:03 पासून ते दुपारी 1:33 असेल. पूजेचा एकूण कालावधी 2 तास 31 मिनिटं आहे. तर या मुहूर्तात दरम्यान पूजा करणे फलदायी ठरते आणि जरी तुम्हाला जमले नाही तर या वेळ पूजा करायला तर चतुर्थी तिथी 5:37 आहे. म्हणजे 11 वाजल्यापासून ते आपण सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही कधीही स्थापना करू शकतात आणि सकाळी 11 ते सायंकाळी 5:30 याही वेळेमध्ये जमले नाही तर सकाळी 11 वाजल्यापासून ते सायंकाळपर्यंत तुम्ही गणेश स्थापना ही करू शकता. उगीच घाई गडबड करून पूजा करण्यापेक्षा आपल्याला मिळालेल्या वेळेमध्ये तुम्ही शांतचित्तेने मनोभावे पूजा केली तर ती देवापर्यंत नक्की पोचते. तर
ह्या 10 दिवसामध्ये गणपती उत्सव आपण साजरा परंपरेनुसार 1.5 दिवसाचा गणपती, 3 दिवसाचा, 7 दिवसाचा गणपती बसवतो, परंतु 10 दिवसाची अनंत चतुर्थीच्या दिवशी सार्वजनिक गणेशाची सांगता होते आणि आपल्याकडे पूर्वीपासून जी परंपरा चालत आलेली आहे त्यानुसार आपण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करू शकतो। गणपती बाप्पा हे कोणीही बसवू शकतं, पण जर तुम्ही घरी गणपती बसवणार असाल तर तुम्हाला मात्र गणपतीच्या स्थापनेपासून ते पूजेच्या काही नियमांचे देखील पालन करावं लागणार आहे। तर आपल्याला पूजेत फळ मिळेल तर पहिल्या गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांची स्थापना घरी झाल्यानंतर दररोज सकाळ संध्याकाळ आपल्याला गणपती बाप्पांना दिवा अगरबत्ती घरी लावायची आहे। सकाळ संध्याकाळ गणपतींची आरती करायची आहे। त्याचबरोबर गणपती जेवढा दिवस आपल्या घरी आहे तेवढे दिवस आपल्याला दररोज कमीत कमी 2 वेळा तरी गणपतींना नैवेद्य दाखवायचा आहे। आपल्या घरामध्ये जो काही बनवला असेल सात्विक नैवेद्य, पोळी भाजी, जो काही वरण भात वगैरे आहे, तर खीर, आपण खडी साखर दाखवली तरी चालेल। एक गोष्ट म्हणजे गणपती बाप्पा जेवढे दिवस आपल्या घरामध्ये आहे तेवढ्या दिवस आपल्याला सात्विक भोजन बनवायचं आहे। या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा तामसिक अन्न घरामध्ये आणू नये, करू नये देखील नाही। त्यामुळे चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना मनोभावे पूजा करावी आणि गणेशाची 5 किंवा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नका। गणपती मोदक अतिशय प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही पहिल्या दिवशी तरी गणपती मोदकाचा नैवेद्य आवश्यक दाखवावा। गणपतीची स्थापना करताना योग्य दिशेला करा। गणेश मूर्ती घराच्या पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला स्थापित करणे जास्त शुभ मानले जाते। आपल्या घरात जोपर्यंत बाप्पा आहे विराजमान आहे तोपर्यंत घराची स्वच्छता ठेवा आणि पवित्र जपून राहील याची काळजी घ्या। ज्या घरामध्ये तुमच्या आवडीनुसार गणपती बाप्पांची मोदक वगैरे आणा किंवा शाडूची तुम्ही मूर्ती आणायची आहे, फार उत्तम। यामुळे पर्यावरणाचे देखील नुकसान होणार नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरामध्ये गणपती विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न ठेवा आणि धार्मिक ठेवा। प्रयत्न करा या दिवसामध्ये कोणतेही अपशब्द बोलू नये, कोणाचे तिरस्कार करणं, शिव्या शाप देणं, आपले आचरण चांगले न ठेवणं या गोष्टी चुकून सुद्धा करू नका। तर गणेश उत्सव दरम्यान या प्रकारचे तुम्ही नियमांचे पालन करणे योग्य आहे। तर हे पालन आपल्याला करायचे आहे। गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये विराजमान आहे, त्यामुळे तुम्ही हा नियम देखील पाळायचे आहे। तर अशा प्रकारे या नियमांचे पालन करण्यास याबाबत माहिती सांगितली आहे, कारण आपल्याला गणपती बाप्पा 10 दिवस घरात आहे तर ह्या गोष्टी देखील पाळायच्या आहे। तर तुम्ही या शुभ मुहूर्तावरच गणपती बाप्पांची स्थापना करा। या वेळेत आहे राहू काळ, चुकूनही या वेळेत तुम्ही गणेशाची स्थापना करू नका। कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।